धुळे तालुक्यातील नरडाणा गावात एसटी बसमध्ये चढणाऱ्या प्रवासी महिलेचे गळ्यातील सोन्याची पोत खेचून चोरी करणाऱ्या महिलेस नरडाणा पोलिसांनी शिथापीने ताब्यात घेतले। या महिलेकडून 50,000 रुपये किमतीची सोन्याची पोत हस्तगत करण्यात आली। 28 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 11:15च्या सुमारास नरडाणा बसस्थानकावर शिरपूरकडे जाणाऱ्या बसमध्ये चढणारी प्रवासी महिला कुसुम राजाराम पाटील वय 71 राहणार हुंबर्डे तालुका शिंदखेडा या वृद्ध महिलेच्या गळ्यातील 5 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत एका अनोळखी महिलेने खेचून चोरी केली होती। फिर्यादीने दिलेल्या वर्णनानुसार नरडाणा पोलिसांनी तातडीची तपास चक्र फिरवत अवघ्या काही तासातच आरोपी महिलेला गावातून ताब्यात घेतले। सखोल चौकशीत तिने गुन्हा कबूल केला असून पोलिसांनी तिच्याकडून 50,000 रुपये किमतीची सोन्याची पोत हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला। नरडाणा पोलिसांनी 2 दिवसांपूर्वीच होळ गावाच्या शिवारातील अवैध दारू अड्ड्यावर यशस्वी छापा टाकला होता। या कारवाईत पोलिसांनी मोठा मुद्देमाल जप्त करून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली। अशा प्रकारे नरडाणा पोलिसांनी बसमधील महिला प्रवाशांची पोत चोरीचा गंभीर गुन्हा उघडकीस आणून आणि अवैध दारू धंद्यांवर छापा टाकून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे। पोलीस स्टेशनच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे गुन्हेगार आणि अवैध धंदेवाल्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे।